आडोशी बोगद्याजवळ गॅस गळती, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि जुना हायवे ठप्प. प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग जाहीर. प्रवासाचा वेळ 3 ते 5 तासांनी वाढणार. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगद्याजवळ झालेल्या गॅस गळतीच्या घटनेमुळे एक्सप्रेसवे तसेच जुना मुंबई पुणे महामार्ग दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक तातडीनं बंद करण्यात आली असून वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी खालील पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत. दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांनी पुणे पौंड ताम्हिणी घाट माणगाव मुंबई हा मार्ग वापरावा, तर उपनगर ठाणे आणि कल्याण परिसराकडे जाणाऱ्या या लोकांनी पुणे चाकण नारायणगाव माळशेज घाट कल्याण ठाणे हा मार्ग निवडावा. दरम्यान लोणावळा खंडाळा मार्ग पूर्णतः टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत प्रवासाचा कालावधी साधारण 3 ते 5 तासांनी वाढण्याची शक्यता असून वाहन चालकांनी पुरेसे इंधन आणि पाणी सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी एक्सप्रेसवे कंट्रोल रूम 9822 49 82 24 तसेच हायवे पोलीस 9833 49 83 34 100 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एक्सप्रेसवेला आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपिलिन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे, तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आली आणि त्यामुळं वाहतूक कोंडी झालेली आहे. तर पुणा लेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूक कोंडी गेलेली आहे. जी पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे 10 ते 12 किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूक कोंडी. तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर ताम्हिणी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे. NDRF टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जी टीम आणि त्यासोबत BPCL टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.